हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. अंकुश हसत उठतो आणि अंजलीच्या मागे धावत जाऊन तिला मागून घट्ट मिठी मारतो. दोन गोल फिरतात. त्यांच्या हसण्याचा आवाज शांत वातावरणात घुमतो. काही क्षणातच अंकुश तिला खाली सोडून तिचे केस अलगद पकडतो. तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो आणि तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवतो. क्षणातच ते पुन्हा एकमेकांत हरवून जातात. दरम्यान साहिल मेघाला म्हणतो, मला वाटतंय ते नक्की ऐकतील. मेघा थोडी चिडून उत्तर देते, माझ्या मनाला फक्त एकालाच निवडायची परवानगी नाहीये. मला दोघेही हवेत. मी कसा काय निर्णय घेऊ? साहिल हसत पण गंभीर आवाजात म्हणतो, बरं, मी आधीच सांगतो. जर त्यांनी ऐकलं नाही तर मी तुला पळवून नेईन. मी काही दुसऱ्यांसारखा हातावर हात धरून बसणारा नाही. आधीच सावध केलंय मी. मेघा ठाम आवाजात म्हणते, पण मी त्यांना नक्कीच पटवून देईन. ते माझ्या आनंदासाठी होकार देतीलच. तेच बरं होईल. साहिल तिच्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणतो आणि तिला जवळ खेचतो. बाहेरचा पाऊस नुकताच थांबलेला असतो. गाराव वारा वाहतोय. विजा चमकत आहेत. साहिल तिला उचलून खिडकीलगतच्या सोफ्यावर बसवतो. तिच्या चेहऱ्यावर भुरभुरणारे केस तो अलगद कानामागे सरकवतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालतो. मेघा थोडी गडबडून म्हणते, काय करताय? कोणी बघेल तर? साहिल हसत तिच्या कानाशी कुजबुजतो, माझ्या होणाऱ्या बायकोसोबत आहे मी. काय बिघडवलंय? अजून लग्न झालं नाही आपलं. खूप वेळ आहे त्याला. मेघा डोळे फिरवत म्हणते, चल आत्ताच मंदिरात जाऊन लग्न करू. रॉबर्टला सगळी तयारी करायला सांगतो. साहिल तिला मुद्दाम छेडतो, गप्प बसा. काय खाऊ आहे तुम्ही? मेघा नकली रागाने म्हणते. साहिल तिच्या गालांना चिमटा काढत हसतो, हाय रे, तू एवढी गोड दिसतेस ना चिडल्यावर. हे गोंडस गाल आणि ते नकटं नाक अगदी लाडकं वाटतं. मी नकटी नाही, मेघा नाक फुगवत म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटतं. दोघंही हसत हसत गप्पा मारत राहतात. बोलता बोलता अंजलीच्या लग्नाचं नियोजन सुरू होतं आणि नकळतच ते त्यांच्या स्वतःच्या लग्नाची स्वप्न रंगू लागतात. थोड्याच वेळाने मैत्री येते. मग मेघा साहिलचा निरोप घेते, मी येतो तुम्हाला सोडायला. उशीर झालाय आणि बाहेर पाऊसही आहे. साहिल काळजीने म्हणतो. मेघा काही बोलणार इतक्यात चोच म्हणतो, मी आहे ना, काळजी करू नकोस. साहिल दोघींना त्यांच्या बिल्डिंगजवळ सोडतो. मेघाच्या डोळ्यात निरोप घेताना पाणी तरळलं होतं, पण मनात लवकर भेटू ही खात्रीही होती. मैत्रीला तिच्या ताईला असं आनंदी पाहून खूप समाधान वाटतं, कारण तिने घेतलेला सगळा धोका आणि कष्ट ह्याच्यासाठीच होते. दुसरीकडे पाऊस जरा पडायला सुरुवात झाली. अंकुश अंजलीचा हात पकडून तिला त्यांच्या टेंटकडे घेऊन आला. मला भिजायचे म्हणत अंजली पावसात भिजायला जाते. अंजली वेट म्हणत अंकुशही तिच्या मागे निघून येतो. अंजली आणि अंकुश पावसात एकत्र भिजायचा आनंद घेत होते. अंजली मनमुरादपणे पावसात भिजण्याचा आनंद घेत होती. लहान मुलांसारखी ओंजळीत पाणी भरून स्वतःवर तर कधी त्याच्यावर उडवत हसत होती. अंकुशनेही मग तिला भिजवायला सुरुवात केली. अंजलीचं ते पावसात भिजलेलं रूप पाहून अंकुश भान विसरून गेला होता. पावसाचे टपोरे थेंब तिच्या चेहऱ्यावरून निसटून मानेवर येत तिच्या ड्रेसमध्ये विरून जात होते. तिच्या त्या कोमल नाजूक ओठांवर थेंब बघून त्या ओठांना चाखण्याचा मोह त्याला थांबवता आला नाही. त्याने तिच्यावर झुकत तिच्या डोळ्यात बघत त्या कोमल ओठांना स्वतःच्या ताब्यात घेतलं. आणि त्यानंतर इथे अंजलीचीही काही वेगळी अवस्था नव्हती. त्याचा तो मरून कलरचा स्लिम फिट पावसामुळे अजूनच त्याच्या अंगाला चिकटलेला, त्यामुळे त्याची बॉडी अजून उठून दिसत होती. वरून
त्यात त्याची 2 बटन्स ओपन ठेवायची स्टाईल. हाय, तिथेच अंजली स्वतःला हरवून बसली होती. त्याच्याजवळ तर जायचं होतं, पण लाजही वाटत होती. त्यामुळे त्याला लांबूनच न्याहाळणं चालू होतं. कधी तो जवळ आला, कधी त्याने आपल्या ओठांचा ताबा घेतला, समजलंच नाही. आणि त्यानंतर जेव्हा त्याच्या ओठांचा गरम स्पर्श तिच्या ओठांना जाणवला, तिथे तिने त्याच्या मानेत दोन्ही हात गुंफत डोळे मिटून त्याला समर्पित झाली आणि ओठ शिवण्याच्या खेळाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर इकडे अंकुश तिला जवळ घेऊन कधी तिच्या ओठांवर, चेहऱ्यावर तर कधी मानेवर ओठ फिरवत होता. तर अंजलीचे हात कधी त्याच्या पाठीवर, मानेवर तर कधी त्याच्या केसातून फिरत होते. आणि त्यानंतर थोड्या वेळाने अंकुशच्या फोनच्या रिंगने ते भानावर आले. अंजलीच्या घरून फोन होता. 10 वाजून गेलेले. त्यात पावसाचा जोरही वाढत चाललेला होता, म्हणून माईंनी काळजीने फोन केला होता. अंजलीलाच लावत होत्या त्या किती वेळच्या, पण ती उचलत नव्हती. शेवटी मग त्यांनी अंकुशला लावला. माईंनी चिवला जेवण भरून तिचा वेळ झाला तसं नादी लावून झोपी घातलं. तीही मम्माची वाट बघून झोपून गेली होती. त्यात आणि साहिलची आजी गप्पा मारत साहिल आणि अंजलीचीच वाट बघत हॉलमध्ये बसल्या होत्या. वेळ खूप झाल्याने शेवटी त्यांनी फोन करायचं ठरवलं. माईशी बोलून झाल्यावर तेही लगेच घरी जाण्यासाठी निघाले. अंकुशने अंजलीला बंगल्याच्या गेटच्या आत सोडलं आणि तसाच तो तिचा निरोप घेऊन निघाला. अंजली आत आली तर ह्या दोघी तिची वाट बघत बसलेल्या. अंजली, किती भिजली आहेस? अंकुश, गेला का ग? मोठी आई तिला भिजून आलेलं बघून पटकन तिच्यासाठी रूममध्ये टॉवेल आणायला जातात. हो, गेटच्या आत सोडलंय आणि गेला. तुम्ही का पण एवढ्या उशिरापर्यंत जागे आहात? झोपायचं होतं ना. अंजली तिची बॅग टीपॉयवर ठेवत मोठ्या आईने आणलेला टॉवेल घेत म्हणते. असं कसं झोपणार आम्ही? तुम्ही दोघं मुलं घराच्या बाहेर 12 वाजून गेलेत. एवढ्या रात्री मुलं घराच्या बाहेर असताना झोप लागली असती का आम्हाला? अंजलीची आजी म्हणते. आणि त्यानंतर इकडे दादा अजून नाही आला? अंजली विचारते. नाही ना, अर्ध्या तासात पोहोचतो बोललेला, अजून पत्ता नाही त्याचा, आजी काळजीने म्हणतात. तो येईल, तू जा तोपर्यंत कपडे बदलून घे, केस व्यवस्थित कोरडे कर, नाहीतर सर्दी होईल उगाच. मोठी आई अंजलीला थरथरताना बघून चेंज करायला सांगतात. हो, मोठी आई. अंजलीलाही थंडी वाजत असल्याने ती लगेच तिच्या रूमकडे वळते. कॉफी करू का? तुझ्यासाठी गरम गरम, बरं वाटेल जरा. मोठी आई तिला मागून आवाज देत विचारतात. हो प्लीज, थँक्यू. थोड्या वेळाने अंजली आवरून केस कोरडे करून तिच्या आजीच्या बाजूला येऊन तिच्याशी बोलत बसते. तशी मोठी आईही तिला गरम गरम कॉफी आणून देते. थँक्यू मोठी आई. अंजली स्माईल करत कॉफीचा मग घेते. हां, बस बस, मस्का तुझा. तुझ्या दादाला कॉल कर, बघ कुठे आहे तो. मोठी आई तिला म्हणतात. हो करते. अंजली आजीकडे बघत गालात हसते. मोठी आई, चू किती वाजता झोपली? काही त्रास नाही ना दिला तिने तुला? अंजली कॉल करता करता मोठ्या आईला विचारते. नाही ग, पण विचारत होती मम्मा कुठे गेली म्हणून. आणि जेव्हा तुम्ही दोघं बाहेर गेलात समजलं, तेव्हा थोडी फुगलेली. तुझ्या बाबांनी खेळात रमवलं तशी विसरली आणि दमून झोपली. आता उद्या बघ बाबा तिला काय सांगायचं ते. मोठी आई हसत नकारार्थी मान हलवतात. हो, सहजासहजी विसरत नाही ती काही. सगळं बरोबर लक्षात असतं. आजीही गालात हसत म्हणते. हो, हे खरं आहे बरं का. अंजली साहिलला फोन लावते. हॅलो दादा, कुठे आहेस तू? फोन उचलताच अंजली प्रश्नांचा भडीमार करते. तुझ्या मागे. साहिल वैतागून फोन कानापासून लांब धरत म्हणतो. मोठ्याने म्हणाली.
आणि त्यानंतर इकडे अरे सगळे जागे कसे. साहिलचं लक्ष आजी आणि मोठ्या आईवर जातं. तसं थोडं बिचकतच विचारतो, मी आत्ताच आले, 10-15 मिनटं झाली असतील. तू कुठे गेला होतास? अंजली त्याला मुद्दाम विचारते. तिला अंकुशने सांगितलं होतं की तो आज मेघाला भेटायला जाणार आहे ते. आणि त्यानंतर अगं थोडं महत्त्वाचं काम होतं त्यासाठी गेलो होतो. आजी, मोठी आई, तुम्ही का जाग्या झोपायचं ना? आम्ही आलो असतो दोघे. साहिल त्या दोघींकडे बघत म्हणतो. आणि त्यानंतर इकडे मी पण हेच म्हणाले, पण आपण बाहेर असताना त्यांना थोडी झोप येणार आहे. अंजली तिला जे उत्तर मिळालं ते सांगते. आणि त्यानंतर हां बरोबर, तुम्हाला नाहीच कळणार आमचं मन. अंजली काय आता थोड्या दिवसात जाईल तिच्या सासरी. पण तुझं तुझं काय, लग्न कर लवकर. म्हणजे तू कितीही उशिरा आलास तरी तुझी बायको राहील जागी तुझ्यासाठी. आम्हाला काळजी करत राहायची गरज नाही मग. मोठी आई साहिलचा कान ओढत त्याला म्हणतात, हो ना, तुम्ही समजावा ह्याला, माझं तर ऐकतच नाही. आजी ही मोठ्या आईच्या बाजूने बोलते. लाडक्या नातवाची काळजी जी होती, माझ्या आयोनी माझी चुकी झाली, मी तुम्हाला विचारलं, मला माफ करा. साहिल त्याचा कान हळूच मोठ्या आईच्या हातून सोडून घेत हात नाटकीपणे जोडत त्यांना म्हणतो, आजी, तुला आता जास्त दिवस वाट बघावी लागणार नाही. माझं लग्न झालं की आपण लगेच दादाचंही लग्न लावून देऊ. अंजली आजीला मिठी मारत डोळे मिचकावते. आणि त्यानंतर इकडे मला चालेल ग, पण ह्याने मुलगी नको पसंत करायला. आजी साहिलकडे बघत नाक मुरडतात. आणि त्यानंतर काय दादू, अंजली भुवया उंचावत त्याला विचारते. आणि त्यावेळी काय, साहिल न समजून विचारतो, अरे मी विचारते करणार ना मुलगी पसंत? नाहीतर बघ हां, आम्ही आमच्या पसंतीची मुलगी घेऊन येऊ, मग तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल. काय आजी? अंजली मुद्दाम त्याला त्रास देत असते. त्याचा तो गोंधळलेला चेहरा बघायला तिला खूप मज्जा येत होती. लहानपणी जी बहीण भावांची मस्ती मिस झाली होती, त्याची कसर थोडी का होईना ती आता भरून काढत होती. हो अंजली, बरोबर बोलतेस तू. हां, काही बघणार नाही, आपल्यालाच बघावी लागणार आहे मुलगी. तुझ्या ओळखीची किंवा मैत्रिणीमध्ये आहे का ग कोणी? आजी अंजलीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत, तूच आता तुझ्या दादाच्या लग्नाची जबाबदारी उचल म्हणून सांगत होत्या. माझ्या मैत्रिणी खूप आहेत, काही ना तू ओळखतेस पण. अंजली एकदम भोळा चेहरा करून म्हणते. आणि इथे साहिल आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत असतो. म्हणजे हिला माहीत आहे तरीही अशी कशी बोलते? मैत्रीण म्हणजे मेघाविषयी बोलते की अजून कोणाबद्दल? गोंधळून गेला होता बिचारा. नक्की काय आणि कसं रिॲक्ट करावं काही समजत नव्हतं त्याला. अंजली बस. आजी तू पण काय, वाजले किती आणि कसली चर्चा करत बसलाय? झोपायला जा बघू. अंजली, उद्या ऑफिस नाही का तुला? शेवटी विषय भलतीकडे नको वळायला म्हणून तो त्यांना वेळेची आठवण करून देतो. हो, खूप झोप आली आहे मला. आजी आपण उद्या बोलूया, मी ना माझ्या मैत्रिणींचे फोटोज पण दाखवते. अंजली मुद्दाम आजीला म्हणते. हळूच एक नजर साहिलकडे बघते तर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. बिचारा अजूनही याच विचारात की ती त्याच्या बाजूने बोलते की विरुद्ध हो चालेल. शेवटी स्वतःच साहिल नकारार्थी मान हलवत उठतो आणि रूमकडे वळतो. अंजली, माई आणि आजी त्याच्या मागून हसत असतात. अंजली आजीला तिच्या रूममध्ये नेऊन सोडते आणि स्वतःही तिच्या रूममध्ये जाऊन झोपते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंजली उठायच्या आधीच चू मॅडम तिच्या मोठ्या आजीकडून तयार होऊन आजूसोबत देवळात जातात. अंजली आवरून खाली येते पण चिवूचा पत्ताच नसतो. त्यानंतर मोठी आई चिवू
अंजली देवघरात जात मोठ्या आईला विचारते, अगं ती तिच्या अज्जूसोबत देवळात गेलीये. मोठी आई सांगतात. त्यानंतर पण आज ही लवकर कशी उठली? इतक्या? रोज तर उठवावं लागतं मॅडमना. अंजलीला थोडं नवल वाटतं. अगं आज सुहासची आई आणि बाबा इथल्या शंकराच्या मंदिरात येणार होते अभिषेक करायला. तर जावयांनाही बोलावलं वाटते त्यांनी. चिवने ऐकलं वाटते बोलणं त्यांचं, म्हणून मागे लागून गेली त्यांच्यासोबत. मोठी आई थोडक्यात सांगतात. म्हणजे शाळेला दांडी आज? अंजली थोडी चिडचिड करत म्हणते. नाही, आज ओपन डे. काय काय ते आहे? ती काल सांगत होती. मला बोलली मम्माला माहीत आहे. मोठी आई अंजलीला सांगत आठवण करून देतात. अगो हो, ती बोलली होती, मीच विसरले. अंजली कपाळावर हात मारते. काही हरकत नाही, पहिलाच आहे ना? मोठी आई विचारतात. आणि त्यानंतर हो ग, पण माझ्यासोबत तिला तिचे डॅडही पाहिजे आहेत. तिने घातलेली अट लक्षात आहे ना? अंकुशला कॉल केला पाहिजे. त्याची मीटिंग नको असू दे म्हणजे मिळवलं. मी पण अशी कशी विसरले? अंजली बडबडतच बाहेर येत अंकुशला कॉल करते. हॅलो जान, बोल. अंकुश नुकताच फ्रेश होऊन आलेला आणि स्वतः आवरत होता. अंकुश, आज चिवच्या स्कूलमध्ये ओपन डे आहे, तर प्लीज कोणतीही मीटिंग 12 ते 1 मध्ये शेड्यूल करू नकोस. अंजली नखसावत त्याला सांगत दुसरीकडे देवाकडे प्रार्थना करत असते की त्याची कोणतीच मीटिंग नसू देत म्हणून. अंजली, अगं आय नो, मी तुला शेवटच्या क्षणी सांगते, पण काय करू, माझ्या लक्षातच आलं नाही. प्लीज काहीतरी कर ना. अंजली थोडी विनवणी करत म्हणाली. अगं राणी, मी तेच सांगतोय ना, तू विसरलीस? पण मी नाही, कारण चिवने 2 दिवस आधीच मला सांगितलं होतं. म्हणूनच मी माझ्या शेड्यूलमध्ये ॲड करून ठेवलं आहे. डोंट वरी, मी दुपारी 1 वाजता तिच्या स्कूलमध्ये पोहोचेन. अंकुश तिला शांत करत म्हणाला. थँक्यू, खरंच माझं खूप मोठं टेन्शन कमी केलंस तू. अंजलीला दिलासा मिळाला. नाहीतर आधीच लेक रुसलेली. त्यात जर डॅडही गेला नाही तर सगळं बिघडलंच असतं. त्यामुळे तिला काळजी वाटत होती. माझ्या डॉलला टेन्शन म्हणतेस तू? अंकुश बनावटी रागाने म्हणाला. तिला नाही रे, पण जर तू गेला नसतास तर खूप वाईट वाटलं असतं तिला. आधीच काल आपण तिला न सांगता बाहेर फिरायला गेलो म्हणून ती नाराज आहे. म्हणूनच मला काळजी वाटत होती. अंजलीने नीट समजावलं. अरे वा, म्हणजे अजून बोललीच नाही तुझ्याशी? अंकुशने विचारलं. बोलली काय? दिसलीच नाही अजून. मी उठायच्या आधीच अज्जूसोबत बाहेर गेली. ती रुसलीये हे मला मोठ्या आईने सांगितलं. अंजलीने थोड्या चेहरा पाडून उत्तर दिलं. ओ, म्हणजे मॅटर खरं सिरियस आहे. माझ्या प्रिन्सेसचा रुसवा लवकरात लवकर काढायलाच हवा, अंकुश मनात ठरवत म्हणाला. आणि त्यानंतर हो ना, ती बोलली नाही की मला अजिबात करमत नाही. मी ऑफिसमधून आले की नुसती मम्मा मम्मा करत मागे असते. काल उशीर झाला म्हणून झोपली होती आणि आज सकाळपासून दिसलीच नाही. अंजलीने मन मोकळं केलं. आणि त्यानंतर मला समजते. ठीक आहे, काहीतरी करूया, घालवूया डॉलचा रुसवा, अंकुश म्हणाला. हो चालेल, मी तुला चिवसोबत स्कूलमध्येच भेटते. ओके, मला थोडं काम आहे, ते संपवून मी येतोच. त्यानंतर अंकुशशी बोलल्यावर अंजली थोडी निर्धास्त झाली. आता तिच्यासोबत कुणीतरी होतं आणि तिला खात्री होती की यावेळी चिवचा रुसवा जास्त वेळ टिकणार नाही. मम्मा आणि डॅड दोघं मिळून तिला मनवणार होते. अंजली आवरून ऑफिसला निघाली, कारण तिला दुपारी लवकर निघून जायचं होतं. आणि त्यानंतर ना माझ्या फिरायला म्हणून शिक्षा तुम्हाला. मी काल रात्री उशिरा भिजत आली. माहिती पाहिजे तर मोठ्या आईला विचार,
अंजली तिला मनवायचा प्रयत्न करत होती. खरं? मोठी आजी चिऊ केविलवाण्या नजरेने मोठ्या आईला विचारते आणि त्यानंतर हो ग राणी, तुझी मम्मा खरं बोलते. मोठ्या आई ही मान हलवत अंजली खरं बोलते म्हणून सांगतात. तू ना डॅडशी बोलूच नकोस तुला नको बोललेले ना. अंजली लटक्या रागात चिऊला अंकुशशी बोलू नको म्हणून सांगत असते. पण आता तूच बोलली ना, पाऊस खूप होता, मग मी भिजली असती तर आजारी पडली असती ना मम्मा, म्हणून डॅड काळजीने बोलला असेल. चिऊ तिच्या मम्माला समजावत तिच्या डॅडची बाजू घेते. डॅड जे काही करतो ते बरोबरच असतं. हो का लब्बाड, डॅडला काहीच बोलायचं नाही. चुकीची ती फक्त मम्मा ना. मम्मा एवढं तुझ्या बाजूने बोलली त्याचं काही नाही. अंजली उभी राहत कमरेवर हात ठेवून डोळे बारीक करून म्हणते, कारण तू माझी आहेस ना. चिऊ ही लगेच अंजलीच्या पायाला वेखा घालत तिच्या मम्माला लाडीगोडी लावते. मी नाही तुझी, तुझा तर डॅड आहे ना. जा त्याच्यासोबत पॅरेंट्स मीटिंगला, मी नाही येणार. अंजली लटक्या रागात म्हणत सोफ्यावर बसत हाताची घडी घालते. मम्मा सॉरी, तू माझी ना, प्लीज चल ना प्लीज. चिऊ तिच्या छोट्या छोट्या हाताने अंजलीचा चेहरा ओंजळीत पकडत अंजलीचा लटका राग घालवत तिला मनवत होती. मोठ्या आई त्या मायलेकीचं ते प्रेम डोळे भरून बघत आणि अनुभवत होत्या. अंजलीच्या पोटी जरी चिऊचा जन्म झाला नसला तरी ती तिची खरी आई होती. एवढं प्रेम होतं तिचं चिऊवर. तिच्यासाठी काहीही करायला तयार असायची. चिऊचंही खूप प्रेम होतं तिच्या मम्मावर. मम्मा रडलेली कधीच चालायचं नाही. तिने अंजलीला एकदाच विचारलं होतं तिच्या डॅडबद्दल, जेव्हा ती खूप छोटी होती आणि शाळेत जायला लागली होती. पण तेव्हा तिने अंजलीला रडताना बघितलं. तिथपासून तिने कधीच अंजलीसमोर तिच्या डॅडबद्दल कधीच प्रश्न केले नाही. कामापुरती आणि रागवायला मम्मा पाहिजे ना तुला. अंजली तोंड फुगवून म्हणते, मम्मा आय लव्ह यू. चिऊ लाडात अंजलीच्या मिठीत शिरते. अंजली लटक्या रागात तिच्यावर नजर रोखते. पण तिचा तो गोड निरागस पाऊट केलेला चेहरा बघून तो लटका रागही निघून जातो आणि अंजली लगेच तिला मिठीत कवटाळत तिचे लाड करते. आय लव्ह यू मम्मा. चिऊ अंजलीच्या गालावर किस करते. आय लव्ह यू बच्चा. अंजलीही तिच्या गालावर किस करते. चला मग निघायचं, तुझ्यासाठी एक सरप्राईज पण आहे. अंजली चिऊला विचारत तिला सरप्राईजबद्दल सांगत डोळे मिचकावते. वाव, सरप्राईज? सांग ना मम्मा, काय आहे? चिऊ खुश होऊन अंजलीला सांग म्हणून हट्ट करते. सरप्राईज आहे बच्चा, समजेलच. अंजली तिला समजावते. ओके मम्मा, चिऊ म्हणते. ती सरप्राईज मिळणार म्हणून खुश होती. आणि त्यानंतर मोठ्या आई दोघी अर्ध्या तासात स्कूलमध्ये पोहोचून अंकुशची वाट बघत असतात. मम्मा, डॅड कधी येणार? किती उशीर? माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे पॅरेंट्स आलेत. चिऊ बारीक तोंड करून अंजलीला विचारते. हो बच्चा, डॅड पोहोचतच असतील. आपण थोडा वेळ वाट बघूया ना. तू फ्रेंड्ससोबत खेळते का? डॅड आले की मी आवाज देते तुला. अंजली तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत म्हणते. आणि त्यानंतर, नाही मम्मा, त्यांना मी आज माझे डॅड येणार म्हणून सांगितलं होतं. डॅडला नाही बघून ते मला चिडवतील. चिऊ नकार देते. अरे, असं कसं चिडवतील? मी आहे ना, आणि डॅड येणार आहे तुझे. कोणी काही बोललं तर मला सांग. अंजली तिला समजावत म्हणते. ओके मम्मा. चिऊ मग तिच्या फ्रेंड्सकडे जाते, जे पॅसेजमध्ये पकडापकडी खेळत होते. अंजली बाजूलाच राहून तिच्यावर लक्ष ठेवून होती. थोड्या वेळाने बेल वाजते. तसे सगळे स्टुडंट्स आणि त्याचे पॅरेंट्स त्यांच्या त्यांच्या क्लासरूममध्ये जातात. मम्मा, डॅड सगळ्यांना क्लासमध्ये जाताना बघून चिऊ आता रडकुंडीला आलेली.
त्यानंतर शोना, डॅड येतच असतील, थांब मी कॉल करते डॅडला. अंजली चिवचा रडवेला चेहरा बघून तिला समजावत लगेच अंजली अंकुशला कॉल लावते. पण नो रिस्पॉन्स. रिंग जात होती पण तो कॉल उचलत नव्हता. अंजलीलाही काळजी वाटते. चिव बारीक चेहरा करून अंजलीकडेच बघत होती. बच्चा, डॅड कॉल नाही उचलत आहे, आपण क्लासमध्ये जाऊन बसूया, डॅड येतीलच तोपर्यंत. अंजली तिच्या पुढ्यात बसत समजावत म्हणते. मी नाही, मला डॅड पाहिजे. चिव हट्ट करत हातपाय आपटायला लागते. डोळ्यातून हळूहळू पाणीही वाहू लागलेलं. शोना, तू गुड गर्ल आहे ना? डॅडने त्याच्या डॉलला प्रॉमिस केले म्हणजे तो येणार. बघ सगळे कसे तुझ्याकडे बघत आहेत, असं नाही रडायचं. अंजली तिचे डोळे पुसत तिला समजावत होती. मला डॅड पाहिजे. चिऊ मम्माचा हात बाजूला काढत हट्ट करत म्हणते. हो बाळा, डॅड येतीलच ना. नाही, मला आत्ता इथे पाहिजे. मी नाही जाणार क्लासमध्ये, त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं. चिव रडत हट्टीपणाने म्हणते. आय नो बेबी, पण अंजली तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण ऐकण्याच्या मनस्थितीत ती अजिबातच नव्हती. मला डॅड पाहिजे म्हणजे पाहिजे. चिव काही ऐकून न घेता डॅडची रट लावून असते. बरं थांब, मी परत एकदा कॉल करून बघते. अंजली ती ऐकत नाही बघून परत एकदा अंकुशला कॉल करायला जाणारच की मागून अंकुशचा आवाज येतो. अंजली, काय झालं? अरे डॉल, तू रडतेस बच्चा, काय झालं? अंकुश विचारात पुढे येऊन त्याच्या डॉलला उचलून घेतो. कुठे होता तुम्ही? किती उशीर? चिव घुसमुसत विचारते. अरे क्युटी, कार पार्क करत होतो, इथे पार्किंगच मिळत नव्हती. अंकुश तिचे डोळे पुसत तिला सांगतो. तुझीच वाट बघत होतो आम्ही. पॅरेंट्स मीटिंग सुरू होईल आता आणि डॅड अजून आला नाही म्हणून आम्हाला रडू आलं. अंजली अंकुशला चिवच्या रडण्याचं कारण सांगते. अरे बापरे, म्हणून एवढं रडू आलं माझ्या डॉलला. सॉरी बेबी. अंकुश डॉलच्या गालावर किस करत एका हाताने कान पकडत तिला सॉरी म्हणतो. इट्स ओके. चिव त्याच्या कानावरचा हॅट काढत डॅडच्या मिठीत शिरते. चला निघायचं, नाहीतर खरंच उशीर होईल, अंजली त्याला सांगते. हो डॅड, माझ्या फ्रेंड्सना तुला भेटायचं आहे. त्यांना मी सांगितलंय आज माझे डॅड येणार आहेत म्हणून. तू भेटशील ना त्यांना? चिवला जसे तिचे फ्रेंड्स आठवतात तसं लगेच ती डॅडकडून परमिशन घेते. ऑफकोर्स बेबी डॉल, आज डॅड तू जे म्हणशील तेच करणार, तेच ऐकणार. अंकुश हसत तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. खरंच? चिव खुश होऊन विचारते. मगाशी जेवढं रडू येत होतं त्यापेक्षा डॅड आला ह्याचा आनंद होता. त्यात आता डॅड आपलं सगळं ऐकणार म्हणल्यावर तर काय. मॅडम एकदम खुश. डॅड, मम्मा म्हणत होती की तू मला सरप्राईज देणार आहेस. चिव त्याच्या गालावर तिचे छोटेसे हात ठेवत लाडीकपणे विचारते. हो मग, माझ्या डॉलसाठी स्पेशल सरप्राईज प्लॅन केलं आहे मी. अंकुश तिच्या नाकाला नाक घासत तिचा लाड करतो. ये. चिव खुश होत तिचा आनंद व्यक्त करते. बोलता बोलता ते क्लासमध्ये पोहोचतात. चिव हुशार असल्याने अभ्यासाच्या बाबतीत तिच्याबद्दल कोणतीच कंप्लेंट नसते. शिवाय ती क्लासमध्ये होणाऱ्या सगळ्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीत भाग घ्यायची. स्पोर्ट्स तर तिचा आवडता विषय, मग त्यात पुढे असणारच होती ती. फक्त मॅडम सगळ्या बॉईजना सोबत घेऊन खूप मस्ती करते, हीच एक कंप्लेंट होती टीचरची. टीचर तिची कंप्लेंट सांगत होत्या आणि ह्या मॅडम मम्माला घाबरून डॅडच्या मिठीत शिरून गालात हसत होती. तिचं असं लग्न बघून तिच्या डॅडलाही हसू येत होतं. पण टीचर आणि अंजली समोर हसणार कसं ना. बेचारा इथे तिथे बघत आपलं हसू अडवत होता. टीचरला भेटून बाहेर आले तशी अंजली चिडून चिवकडे बघत होती. चिव डॅडच्या मिठीत शिरून मम्माकडे बघायला तयारच नव्हती. चिव, तुला काही बोलायचं आहे त्यावर?
शेवटी अंजली तिचं मौन तोडून विचारते. चिऊ फक्त नाही म्हणून मान हलवते. चिऊ, तुला किती वेळा सांगितलंय मी मस्ती नाही करायची म्हणून, आणि तू तर सगळ्या बॉईजना घेऊन क्लासमध्ये मस्ती करतेस. अंजली तिला थोडं चिडून विचारते. नाही, मी नाही मम्मा. काय केलं ते तर टीनाने. मी वेदकडून माझी बुक घेत होते तेव्हा तिने माझं नाव बोर्डवर लिहिलं. मॉनिटर आहे म्हणून जास्त शायनिंग मारते ती. चिऊ ही टीनाची कंप्लेंट करत नाक मुरडते. अंकुश बिचारा गालत हसत माय लेकीची तुतुमेमे बघत होता. हो का, म्हणजे तू खरंच मस्ती करत नाहीस? मला मगाशी रिद्धीने सांगितलंय तुमची काय काय मस्ती चालते ती क्लासमध्ये. अंजली डोळे बारीक करून तिला दम देत होती. ह्या रिद्धीला आता भेटूच या. चिऊ हळूच पुटपुटत म्हणते. बस अंजली आता. अगं किती बोलतेस, लहान आहे ती, आता नाही मस्ती करणार मग कधी? अंकुश हसत मध्यस्थी करतो. डॅड, तूच समजाव आता हिला. चिऊ नाक फुगवत म्हणते. तू गप हा. तुझ्यावर लक्ष नाही ठेवलं ना तर तू अजिबात कोणाचं ऐकणार नाहीस. आणि अंकुश, तू अजिबात तिला या बाबतीत पाठीशी घालू नकोस. अंजली दोघांनाही ओरडते. अरे, मी कुठे पाठीशी घातलं? मी तर सांगत होते. लहान मुलं आता नाही तर मग काय, ते टीचर किंवा आपण मस्ती करणार आहोत का? हो ना डॉल, समजतच नाही ह्यांना. अंकुश चिऊची ॲक्शन करत हूं करतो. अंकुश. अंजली डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते. काय, तू जात आहेस का त्या टीचरसोबत मस्ती करायला? अंकुश हसत विचारतो. डॅड, ही. चिऊ तोंडावर हात ठेवत हसते. तिची ती क्यूट ॲक्शन बघून अंजलीलाही हसायला येतं. खूप लबाड झाली आहेस तू, आणि डॅडची साथ मिळते मग तर काय बघायलाच नको. तुम्ही पण काय तिच्या नादी लागताय. अंजली हसत त्याला बोलत नकारार्थी मान हलवते. बोलतच ते गाडीमध्ये बसतात. मग आता कुठे जायचंय शोना? अंकुश त्याच्या प्रिन्सेसला भुवया उंचावत विचारतो. आणि त्यानंतर, डॅड, मला सॉफ्ट टॉय हवे आहेत. मम्माला सांगितलं मी, ते घेऊनच देत नाही. माझी सायकल पण छोटी झाली, मी एक बिग गर्ल झाली ना. मला पण रियासारखी मोठी सायकल हवी. ती रोज पार्कमध्ये तिची न्यू सायकल घेऊन येते आणि आम्हाला चिडवत असते. चिऊ मम्माची कंप्लेंट करत स्वतःच्या डिमांड ठेवत होती. ओके, अजून काय हवंय? अंकुश विचारतो. आणि न्यू शूज स्केटिंगवाले. चिऊ खुश होऊन म्हणते. आज डॅड ती जे म्हणेन ते ऐकणार. त्यामुळे हळूहळू एक एक डिमांड ठेवणं सुरू होतं. तुला येतं स्केटिंग करता? अंकुश सहजच विचारतो. नाही, मी पण शिकेन. माझा फ्रेंड गुड्डू शिकवेल मला. त्याला येतं स्केटिंग. चिऊ डोळ्यात चमक आणत सांगते. अजिबात काही स्केटिंगचे शूज मिळणार नाहीत. तुला स्केटिंग करता येत नाही. तुझ्यावर लक्ष कोण ठेवणार? तो गुड्डू क्लासला जातो स्केटिंगच्या, आणि तो पण लहानच आहे, त्यामुळे नो स्केटिंग. अंजली लगेच आईच्या भूमिकेत शिरत तिच्या काळजीने नाही म्हणते. त्यानंतर मम्मा अशी काय करते? मला पाहिजेत स्केटिंगवाले शूज. मी शिकेन ना हळूहळू. डॅड सांगणार आहे हिला. चिऊ मम्माला समजवत डॅडला मस्का मारते, ते पण एकदम बिचारा चेहरा करून. त्यानंतर मग काय, डॅड तर बाजू घेणारच ना. अंजली, ती म्हणते ना मग शिकेल ती. अंकुशही अंजलीला समजावत म्हणतो. अजिबात नाही हा अंकुश, ह्या बाबतीत मी तुमच्या दोघांचं काय कोणाचंच ऐकणार नाही. तिला पडली किंवा तिला लागलं चालणार आहे का तुला? अंजली तिच्या डिसिजनवर ठाम असते. नाही, पण तिची इच्छा आहे ना. मी एक काम करतो, एक स्केटिंग शिकवणारा टीचर ठेवतो. मग तर ठीक आहे, तो सगळी सेफ्टी घेऊन शिकवेल तिला. मग तर चालेल. अंकुश मार्ग काढत अंजलीला विचारतो. मग ठीक आहे, पण मला स्टडीमध्ये कोणतंच कॉम्प्रोमाइज चालणार नाही, आणि मस्ती पण कमी करायची. अंजली चिऊकडे बघत लटक्या रागात म्हणते. तिलाही माहीत होतं अंकुश काही चिऊचं मन मोडणार नाही.
आणि ट्रेनर असेल तर तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तिची स्केटिंग शिकायला नव्हतीच, पण फक्त चिवची काळजी होती. ओके मम्मा, लव यू डॅड. चिव खुश होते. वा, हे मस्त आहे. डॅडला लव यू आणि मम्माला फक्त ओके मम्मा. अंजली चिडून दोघांकडे बारीक डोळे करून बघते. चिव आणि अंकुश एकमेकांकडे भुवया उंचावत म्हणतात, वी लव्ह मम्मा. दोघेही जोरात सूर लावून ओरडतात. एकमेकांना टाळी देऊन हसतात आणि त्यानंतर अंजली कानात बोट घालून रागात दोघांकडे बघते. ती लटका राग दाखवत खिडकी बाहेर बघते, पण गालात मात्र हसत होती. त्यानंतर इकडे अंकुश गाडी आधी हॉटेलमध्ये घेऊन जातो. लंच करून मग ते शॉपिंगसाठी जायचं त्यांनी ठरवलं होतं. मस्त लंच करून ते डॉलला घेऊन मॉलमध्ये जातात. डॉलची तर मज्जाच झाली होती. सॉफ्ट टॉय बार्बी डॉल, बाकी बरीच मॅडमची शॉपिंग चालू होती. त्यानंतर अंकुशने तिला स्केटिंग शूज घेऊन दिले. अंजली चिवला दम द्यायचा म्हणत होती, तशी चिव चेहरा बारीक करून डॅडकडे बघते. मग काय, डॅड पुढे मम्माचं थोडीच चालणार होतं. चिव मॅडमला मम्मा विरोधात आपलं काम करून घ्यायचं हे ट्रिक बरोबर समजली होती. नंतर ते दोघेही अंजलीला इग्नोर करत बाप आणि बेटीचं शॉपिंग करत होते. अंजली रागात त्या टॉय शॉपच्या सिटिंग एरियात बसून होती. नंतर मग चिवची लग्नाची शॉपिंग बाकी होती. तसं मग ते तन्वीच्या फ्रेंड्सच्या बुटीककडे वळतात. अंजलीलाही तशी ती ओळखीची होती, कारण तन्वीनेही तिच्या लग्नाची शॉपिंग इथूनच केली होती. इथे मात्र अंजलीने आधीच दोघांनाही धमकी देऊन ठेवलेली, ती जे घेणार ते गुपचूप मान्य करायचं, नाहीतर ती दोघांना सोडून घरी निघून जाईल. कारण चिवचे नखरे तिला माहीत होते. आता आवडलं म्हणून घ्यायचं आणि नंतर हा असाच आहे, हा टोचतोय तर करत कपडे घालायचे नाही. तशी ही अंजलीचं चिवसाठी शॉपिंग करायची. चिवला ही मम्माची चॉईस आवडायची, त्यामुळे तिनेही गुपचूप मान हलवत होकार दिला. तसंही मम्माने चॉईस कुठे दिला होता. पण बुटीकमध्ये आल्यावर ड्रेससाठी फॅब्रिक बघताना एवढं बोलूनसुद्धा दोघांची लुडबुड चालू होती. मुद्दाम अंजलीला सतवण्याचं काम सुरू होतं दोघांचं. अंकुशची फूस, मग काय, डॉल तर फुल फॉर्ममध्ये होती. अंजली जो पॅटर्न सिलेक्ट करत होती तो बरोबर नाही, हे फॅब्रिक नको, ह्याचा कलर दुसरा हवा होता, हा असाच आहे, असं कमेंट करत तो फॅब्रिक रिजेक्ट करणं सुरू होतं. आणि त्यानंतर सेल्स गर्ल पण वैतागली होती दोघांना, कारण जवळजवळ 1 तास झाला होता, पण ह्यांना काही आवडतच नव्हतं. मग नंतर तिने रेडीमेड ड्रेसही दाखवले होते. त्यातही सगळ्यात काही ना काही नुक्स काढत होते. 1 तासात 1 ड्रेस सिलेक्ट झालेला, पण बोलणार कसं? ती बिचारी अंजलीकडे केविलवाण्या नजरेने बघते. अंजलीलाही समजत होतं, पण आता खरंच पाणी डोक्याच्या वर गेलं होतं. त्या दोघांना अंजलीने बारीक डोळे करून फक्त एक लूक दिला. तसं अंकुश आणि चिव तोंडावर बोट ठेवून अंजलीच्या बाजूला बसले. ती सेल्स गर्ल दोघांना असं बघून खुदकन हसते. तिच्या बाजूला जे 2-3 सेल्स बॉय आणि गर्ल्स होते तेही एकमेकांना खुणावत तोंडावर हात ठेवून हसत होते. अंजलीलाही हसू येत होतं, पण ती हसली असती तर परत त्या दोघांनी लुडबुड सुरू केली असती, म्हणून ती जास्त काही रिॲक्शन देत नाही. ताई तुम्ही दाखवा, म्हणत अंजली चिवसाठी तिला आवडतील, तिच्यावर सूट होतील असे छान कॉटनचे 4 ड्रेस बाजूला करते. लग्नघर असणार तर लागणारच ना तिला ते ड्रेस ट्राय करायला सेल्स गर्लसोबत पाठवते. अंजलीने हळद, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शनसाठी दोघींची ट्विनिंग ठरवून एक ड्रेस तर 2-4 फॅब्रिक आणि पॅटर्नचं कॅटलॉग घेऊन ती तन्वीच्या फ्रेंड्सशी बोलत होती. चिव एक ड्रेस घालून दोघांना दाखवते. सगळे ड्रेस तिच्यावर छान दिसत होते. अंकुशने अंजलीच्या चॉईसची मनापासून दाद दिली. अंजली,
तुझी चॉईस खरंच खूप छान आहे. सगळे ड्रेस कम्फर्टेबल आणि सुंदर आहेत. अंकुश अंजलीला म्हणत त्याची तारीफ करतो. थँक्स. अंजली गालात हसत त्याचं थँक्यू ॲक्सेप्ट करते. डॅड. मम्मा चू हाक मारत ब्लू लॉना प्रिन्सेससारखा गाऊन घालून पळत डॅड आणि मम्मासमोर टेल मी कशी दिसते म्हणत गोल फिरते. अरे, एकदम गोंडस प्रिन्सेस दिसते माझी डॉट. अंकुश तिच्या पुढ्यात बसत तिचे लाड करतो. थँक्यू डॅड. चू एकदम प्रिन्सेस वाकून कसं ग्रीट करतात तसं ग्रीट करते. अंजली चिवची एक्साइटमेंट बघून गालात हसत होती. एकदम गोड दिसत होती. तरी काहीच मेकअप नव्हता केलेला तिला, पण गोरा रंग त्या डार्क निळ्या गाऊनवर उठून दिसत होता. आत्ताच एवढी गोड दिसत होती तर मग रिसेप्शनला काही खरं नव्हतं. डॅड तर 2 मिनटं बाजूला करणार नाही असंच दिसत होतं. खरंच डॅडीच प्रिन्सेस होती ती. मम्मा सांग ना कशी दिसते मी. मम्मा काहीच बोलली नाही. म्हणून चिव परत विचारते, खूप गोड दिसते. तुला काही चेंजेस हवे आहेत का? बघ, ड्रेस पायात तर नाही येत ना, किंवा टोचत तर नाही आहे ना? त्या ड्रेसला नेट असल्याने अंजली काळजीने विचारते. मम्मा थोडा पायात येतोय, चिव ड्रेस उचलत म्हणते. आणि त्यानंतर ओके, आपण थोडा लेंथ कमी ठेवायला सांगू आणि फिटिंग बरोबर आहे. अंजली तिला गोल फिरायला सांगत ड्रेसचं फिटिंग चेक करत म्हणते. येस मम्मा, चिव म्हणते. गुड. चिवशी बोलून मग ती त्या सेल्स गर्लला त्या गाऊनसाठीचे चेंजेस सांगते आणि बाकीच्या पॅटर्न्स कसे शिवायचे ते समजावते. चिवचं माप घ्यायला सांगते तर चिव तिथे नसते. डॅड आणि प्रिन्सेसचं त्या गाऊनसोबत फोटोशूट चालू होतं. चिव मॅडम एक एक पोज देत होती तर तिचा लाडका डॅड तिचे वेगवेगळ्या अँगलने फोटो क्लिक करत होता. अंजलीने डोक्याला हात लावला. म्हणजे आपण इथे कशासाठी आलोय? ते काम करायचं सोडून ह्यांचं फोटोशूट चाललेलं. आणि कहर म्हणजे मस्त बॅकग्राऊंड लाईट्स आणि बाजूला मिरर वगैरे ठरवून त्यांचं फोटोशूट चालू होतं. अंकुशने तर तिथल्या स्टाफला सांगून मिररच्या बाजूला जो सोफा आणि टेबल होता तो बाजूला करायला लावलेला. मिररमध्ये रिफ्लेक्शन येणार म्हणून स्टँडला लावलेलं क्लोथ कलेक्शनही त्याने तिथून बाजूला घ्यायला लावलं. काय बोलणार आता ह्यांना? मॅडम सरांचं त्यांच्या मुलीवर खूपच प्रेम आहे. खूप लकी आहेत त्या. तिथली एक सेल्स गर्ल अंजलीला म्हणते. हो ते तर आहेच. दोघांचंही एकमेकांशिवाय पान हलत नाही. मी आलेच. अंजली त्या मुलीला म्हणत अंकुश जवळ जाते. कारण त्या बुटीकमध्ये येणारी जाणारी माणसं सगळी त्यांच्याकडे बघत होती. शिवाय स्टाफही काम सोडून त्यांच्याकडे बघत थांबलेला तिच्यासाठी. खूप ऑकवर्ड सिच्युएशन झालेली, पण हे दोघांना त्यांचं काहीच नव्हतं. ते मस्त फोटोशूट एन्जॉय करत होते. झालं तुमचं? अंजली अंकुश जवळ येत दात विचकत हळूच विचारते. 1 मिनिट हा अंजली, बोलत अंकुश डॉलचा अजून एक फोटो क्लिक करतो. डॅड, आता तुझ्यासोबत डॉल एकदम लाडात बोलते. अरे हो, मी विसरलोच. अंकुश लगेच तिथल्या स्टाफमधल्या एका मुलाला बोलावून त्याचे फोटोज क्लिक करायला सांगतो. ते मस्त दोघे पोज देऊन फोटोशूट करत होते. अंजली हाताची घडी घालत दोघांना शांतपणे बघत उभी होती. चिवचं लक्ष मम्माकडे जातं तसं ती हळूच डॅडच्या कानात मम्माकडे बघा म्हणून खुणावते आणि त्यानंतर अंकुश अंजलीकडे बघत आवंढा गिळतो. अगं अंजली, तू पण ये ना. शोना, मम्माला कशी विसरली तू? आपण तिघांचा फॅमिली फोटो काढूया. मस्त मस्त बडबडत अंकुश खेचून अंजलीला फोटो काढायला घेऊन जातो. तो घाबरून जे बोलत होता त्याने अंजलीला हसायला येतं. ती हसायला लागते. तसं तोही हसत कान पकडत सॉरी म्हणतो. अंकुश. अंजली त्याचे हात लगेच खाली घेते.
दोघेही डॉलच्या बाजूला उभे राहत तिच्या गालांवर एकत्र किस करतात. 2-3 फोटोज काढून मग अंजली जागेचं भान ठेवत चिऊचं माप देऊन बाकीचं ठरवून मग ते तिथून निघतात. नंतर चिऊला प्ले झोनमध्ये घेऊन जात तिचं मनसोक्त खेळून झाल्यावर ते फूड कोर्टकडे जात पोटोबा करून मॉलमधून निघतात. डॅड, माझं सरप्राईज? गाडीत बसल्यावर चिऊ विचारते. आणि त्यानंतर अरे, एवढी सगळी शॉपिंग करून प्ले झोनमध्ये जाऊन तुझ्या आवडीचा पिझ्झा बर्गर खाऊन झालाय तरी अजून सरप्राईज पाहिजे? अंजली डोळे मोठे करून विचारते. आणि त्यानंतर तशी चिऊ तोंडाचा पाऊट करत शांत बसते. अंकुश मात्र काहीच न बोलता गालात हसत गाडी चालवण्यावर लक्ष देतो. अंकुश त्या दोघींना घेऊन ते ज्या हॉटेलमध्ये आले होते तिथे घेऊन येतो. चौपाटीवर त्याला त्या गर्दीत न्यायचं नव्हतं आणि तो त्यांना त्याच्या सी फेसिंग बंगल्यावर घेऊन गेला असता, पण परत घरी पोहोचताना खूप ट्रॅफिक लागलं असतं म्हणून त्याने ते अवॉइड केलं. तेवढा जास्त वेळ ते निवांत इथे एकमेकांसोबत घालवू शकत होते आणि इथे सेफ्टीही होती. डॅड, आपण कुठे आलोय? चिऊ क्युरियस होऊन विचारते. कारण आत्ताच तर थोड्या वेळापूर्वी पेटपूजा केली होती आणि आता परत डॅड हॉटेलमध्ये घेऊन जात होता. बच्चा, ओन्ली 2 मिनिट्स. सरप्राईज आहे ना? अंकुश तिची एक्साइटमेंट बघून बोलतो. ये, माझं सरप्राईज. चिऊ खुश होऊन नाचायला लागते. आणि त्यानंतर येस, तुझं सरप्राईज, अंकुश हसत म्हणतो. अंकुश रिसेप्शनवर जात त्याच्या टेबलची अरेंजमेंट चेक करून घेत तिथल्या मॅनेजरसोबत बोलून मग स्टाफसोबत तो अरेंज केलेल्या ठिकाणी त्या दोघींना घेऊन निघतो. अंजली तर कन्फ्यूज होऊन त्याला बघत होती. म्हणजे कालच तर येऊन गेलेले परत इथेच, आणि इथे कोणतं सरप्राईज आहे चिऊसाठी? अंजली मनात विचार करत होती. मॅडम, कसला विचार करताय? अंकुश अंजलीला स्वतःच्या विचारात बघून म्हणतो. अंकुश, आपण कालच तर आलो होतो ना इथे, मग परत इथे? अंजली त्याला विचारते. आय नो, आपण कालच आलो होतो इथे. आपलं बोलणंही झालं ना की डॉलला घेऊन आला पाहिजे इथे. लास्ट मोमेंट सरप्राईज कोणतं प्लॅन करणार हा विचार करत असताना आपण काल डॉलला इथे घेऊन येण्याबद्दल बोललो ते आठवलं आणि मला माहिती आहे तिला समुद्राचं किती वेड आहे म्हणून मग परत इथे घेऊन आलो. अंकुश तिला जवळ घेत सांगतो. थँक्स, तू एवढ्या कमी वेळात पण चिऊचा विचार करून हे सरप्राईज प्लॅन केलंस. अंजली त्याला मनापासून थँक्स म्हणते. आणि त्यानंतर मी माझ्या डॉलसाठी केलं आणि एवढं काही नाही मोठं केलंय. इथे ती निवांत तिला हवं तेवढं खेळू शकते. इथे सेफ्टीसाठी स्टाफ पण आहे, अंकुश अंजलीला सांगतो. मज्जा आहे मग आता डॉलची तुमच्या. फक्त मला एकटीला सोडा, मग बघते तुमच्या दोघांकडे. अंजली लटका राग आणून त्याच्याकडे बारीक डोळे करून म्हणते. एक सिक्रेट सांगू? चिऊ एकदा पाण्यात खेळायला गेली की लवकर येणार नाही. मग आपण दोघंच. अंकुश डोळा मारत अंजलीला हिंट देतो. वा, छानच प्लॅनिंग आहे, पण तुमच्या लेकीने तुम्हाला सोडलं तर पाहिजे. अंजली डोळे फिरवत म्हणते. पण ती जे म्हणत होती ते पण खरंच होतं. दोघे एकत्र असले की आपल्यासोबत कोण आहे, आजूबाजूला काय चाललंय, कसलंच भान नसतं ह्यांना. हो, ते पण आहेच. आपण एक काम करूया, लग्न झालं ना की लगेच बेबी प्लॅन करूया. म्हणजे तुला त्याची सोबत आणि मला माझ्या प्रिन्सेसची. अंकुश मुद्दाम तिला त्रास देत म्हणतो. अंकुश, अंजली गाल फुगवत बारीक डोळे करून त्याला बघते. सॉरी, मस्करी करतोय ग. थोडा वेळ तिचा, थोडा वेळ तुझा. अंकुश कान पकडत तिची समजूत काढतो. अंजली गालात हसत त्याच्या कानावरचा हात बाजूला करते. अंजली, पण बघ ना,
विचार कर हां, म्हणजे बेबी बॉय झाला ना आपल्याला, की तो किती काळजी घेईल तुझी. त्याची लाडकी मम्मा जी असेल तिच्यासोबत. अंकुश मुद्दाम तिला चिडवण्याचं काम करत होता. हो, आणि तुम्ही लाडवून ठेवा तुमच्या लाडक्या डॉलला. अंजली तोंड मुरडत म्हणते. ती काय त्याचं इतक्या सहज थोडीच ऐकून घेणार होती. तिला समजत होतं त्याचं चिडवणं. का गं, तुझे लाड कमी करतो का मी? जेलेस मम्मा. अंकुश तिच्यासमोर कमरेवर हात ठेवून भुवया उंचावतो. मित्रांनो, इथून पुढची 5 मिनिटाची स्टोरी तुम्ही रीड करा.